नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण शिंदे परत एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। शेतकरी मित्रांनो, आजचा व्हिडिओ पाहणार आहोत 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 123 कोटी रुपयाचा पीक विमा आणि बघा कोणते जिल्हे आणि कोणते शेतकरी आहे पात्र ते आपण सरळ ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपल्यासाठी एक आनंदाची महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे की राज्यातील 9 जिल्ह्यातील 123 कोटी रुपये पीक विमा जाहीर करण्यात आला आहे। या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांचा एक मोठा दिलासा झाला आहे। गेल्या वर्षी बुलढाणा जिल्ह्यामध्ये अपुऱ्या पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले होते। या ठिकाणी परिस्थिती शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महसूल कार्यालय आणि जिल्हा पीक विमा समिती कार्यालय पात्र शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर केला होता। या निर्णयामुळे अंमलबजावणी सुरू झाली असून लवकर शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष तरतूद आपण सरळ खाली बघणार आहोत। बुलढाणा जिल्ह्यातील 7,31,000हून अधिक शेतकऱ्यांना पीक विमा भरला होता। यापैकी 1,07,400 शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून 161 कोटी रुपयाची पीक विमा मंजूर करण्यात आली होती। या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा मोठा दिलासा मिळाला होता। त्याचबरोबर आपण खाली पाहणार आहोत पीक विमा वितरणासाठी सध्याची स्थिती कशी आहे आपण सदळ पाहणार आहोत। मंजूर झालेल्या 161 कोटी रुपयाचे 38 कोटी रुपये आत्तापर्यंत वितरित करण्यात आले होते। उर्वरित 123 कोटी रुपयाचे वाटप लवकर पूर्ण केली जाईल अशा शासन प्रक्रियेत गती देण्याची आवश्यकता दिली आहे, कारण नुकसान भरपाई रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या पोहोचणे महत्त्वाचे आहे। आता आपण खाली पाहणार ऑनलाईन माहिती कशा प्रकारे भरायची किंवा कशा प्रकारे पाहिजे। नंबर 1 प्रथम एक PMFBY वेबसाईटवरती जा। त्यानंतर दुसरा नंबर आहे फॉर्म कॉर्नरवरती क्लिक करा आणि लॉगिंग फॉर्म निवडा। त्यानंतर दुसरा म्हणजे मोबाईल नंबर टाकून OTP घ्या। नंबर चौथा आहे जर तुम्ही एकाच मोबाईल नंबरवर तर अनेक पीक विमा अर्जासाठी नोंदणी केली असेल तर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक द्यावा लागेल। त्यानंतर OTP घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या पीक विम्याची सविस्तर माहिती त्या ठिकाणी पेजवरती आपल्याला पाहायला भेटेल। या प्रणालीमध्ये तुम्हाला मिळालेली रक्कम कोणत्या पीक विमा योजना समाविष्ट आहे आणि कधी रक्कम जमा होईल याची सर्व माहिती उपलब्ध आहे। शेतकरी बांधवांनो, या निर्णयामुळे तुमच्यासाठी एक नक्कीच दिलासादायक ठरणार आहे। पीक विम्यामुळे तुम्हाला नैसर्गिक आपत्तीमुळे संरक्षण मिळते आणि आर्थिक सुरक्षित प्राप्त होते। तुमच्या पीक विम्याची स्थिती नियमितपणे तपासत राहा आणि कोणतीही शंका आल्यास संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधा। अशा प्रकारे हा थोडक्यात व्हिडिओ आपण पाहिला आहे। हा व्हिडिओ इथं संपवूया। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, रामकृष्ण हरी।